नमस्कार मित्र हो. काळ्या सावल्या या माझ्या चॅनलवर परत एकदा तुमचे स्वागत आहे. आज रविवार होता. अंबादासला सुट्टी असल्याने कामावर जाऊ नको असे आईने सकाळीच त्याला सांगितले होते. अंबादास वायरमन होता. त्याला वाटलं 15 मिनिटाचं तर काम आहे, पटकन करून येतो. घरातून निघताना अंबादास आईला म्हणाला 15-20 मिनिटात येतो. एवढे बोलून तो घराच्या बाहेर पडला. अंबादासने डिप्पी बंद केली आणि तो खांबावर चढला. तो वायरचे काम करू लागला. अंबादास सोबत काम करणारा विकास याला माहीत नव्हते. अंबादास आज सुट्टी असल्याने कामावर येणार नाही असे त्याला वाटले. अंबादास वायरचे काम करत होता. डिप्पी एका गल्लीत आणि खांब दुसऱ्या गल्लीत होता. विकासने लाईट नाही म्हणून डिप्पी चेक करण्यासाठी तो डिप्पीजवळ गेला. त्याने बघितलं ट्रिप बंद आहे. त्याला वाटलं आज रविवार आहे, अंबादास तर कामावर आला नाही, मग कोणी बंद केली असणार असे स्वतःशीच बोलून त्याने ट्रिप चालू केली. जशी ट्रिप चालू झाली तसा अंबादास जोरात दूर फेकला गेला. तो दूर एका दगडावर खाली जमिनीवर पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. लोकांची त्याला बघण्यासाठी गर्दी झाली. वेळ न घालवता कोणीतरी पटकन गाडी आणली आणि त्याला शहरात सरकारी दवाखान्यात नेण्यात आलं. सोबत अंबादासचा चुलत भाऊ माधवही गेला. अंबादासचा आत्मा त्याच्या शरीरातून वेगळा निघाला आणि तो सर्व काही बघत होता. दवाखान्यात नेताच अंबादासला डॉक्टरांनी मृत घोषित करून पोस्टमॉर्टम करण्यासाठी एका रूममध्ये नेण्यात आलं. अंबादास रूमच्या एका कोपऱ्यात बसून सर्व काही बघत होता. सर्व काही झाल्यानंतर त्याचा मृतदेह गावी आणण्यात आला आणि त्याचा अंतिम संस्कार करण्यात आला. अंबादास घरात सगळ्यात लहान असल्याने सर्वांचा लाडका होता, विशेष करून आईचा. अंबादासला जाऊन आता 3-4 दिवस झाले होते. अंबादासच्या जाण्याने कोणी शेताकडे गेले नव्हते. शेतांमध्ये पिकांना पाणी द्यायचं होतं म्हणून अंबादासचा चुलत भाऊ माधव हा आज शेतामध्ये गेला होता. त्याला घरी यायला सुमारे रात्रीचे 11 वाजले होते. अंबादास मोटरसायकलने घराकडे निघाला होता. ज्या ठिकाणी अंबादासचा मृत्यू झाला होता त्या खांबाजवळूनच जाण्या येण्याचा रस्ता होता. माधवची मोटरसायकल जशी खांबाजवळ आली तसं त्याला दिसलं खांबाखाली कोणीतरी गुडघ्यामध्ये मान खाली घालून बसून होते. माधव जसा त्या खांबाजवळ आला तसं त्याला आवाज आला, माधव दादा थांब, मला ओळखलं नाही का? मी तुझीच वाट बघत होतो. माधवने आवाज ओळखला. तो अंबादास बसून आहे. माधव भीतीने फार घाबरला. त्याच्या सर्व अंगाला घाम फुटला. त्याने आपली मोटरसायकल जोरात घराकडे वळवली. घाबरून तो घरात आला आणि त्याच्या मागे मागे अंबादास घरी आला. माधवजवळ येऊन अंबादास म्हणाला, माधव दादा का पळून आला? मला सोबत का नाही येऊ दिले? मी आईला नेण्यासाठी आलो आहे. माधवला फार घाम फुटला होता. एवढे बोलून अंबादास आपल्या आईकडे वळाला. अंबादासच्या जाण्याने माधवच्या आईने अथर्न पकडले होते. अंबादासची आई डोळे बंद करून अंथरुणात पडून होती. अंबादास जसा खोलीच्या आत आला तशी एक थंड हवेची झुळूक त्या खोलीमध्ये आली. त्याने आईजवळ जाऊन आवाज दिला, आई. ती ताडकन आपल्या अंथरुणात उठून बसली आणि तिने अवतीभोवती नजर फिरवली. अंबादास खोलीच्या एका कोपऱ्यात बसून होता, खाली मान घालून. ती धावतच त्या कोपऱ्याकडे गेली. तिला भीती वाटली नाही. तिने त्याला ओळखले. तो अंबादास होता. अंबादासकडे बघून म्हणाली, तू आला, तू येणार हे मला माहीत होतं. एवढे बोलून तिने अंबादासला हाताने पकडून उचलले आणि बाजीवर आणून बसवले
आता मला तू सोडून जाणार नाही ना? अंबादास म्हणाला, नाही आई, मी तुझ्यासोबतच राहणार आहे. त्या दिवसापासून अंबादासची आई त्या खोलीत कोणाला येऊ देत नव्हती. कायम त्या खोलीला कडी लावून ठेवायची. तासनतास अंबादास जवळ बसून राहायची. अंबादासला काय हवं नको सगळं ती बघायची. अंबादासने खांबावर चढल्यापासून खाली पडणे आणि दवाखान्यापासून घरी येण्यापर्यंत सर्व काही आईला सांगितले होते. आणि तो म्हणाला, आई, मी तुझ्यासोबतच राहणार आहे. मी तुला सोबत घेऊन जाण्यासाठी आलो आहे. त्या दिवसापासून अंबादासच्या आईच्या वागण्यात बदल झाला होता. ती एकटीच हसायची, बोलायची. आता अंबादासचे 13 दिवस झाले होते. दिवसेंदिवस अंबादासची आई फार विचित्र वागत होती. त्या खोलीतून रात्री विचित्र आवाज येत असत. आता ती स्वतःला इजा करून घेऊ लागली होती. केव्हा केव्हा आपल्या पदराचा फास करून गळ्यात टाकून आपल्याच हाताने ओढायची. घरचे सगळे काळजीत पडले होते. काय झालंय काही समजत नव्हते. पण माधवला माहीत होतं काकू अशी का करत आहे. माधवने 1-2 वेळा सांगण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा जेव्हा माधव अंबादासबद्दल सांगायचा प्रयत्न करायचा तेव्हा अंबादास त्याच्या समोर येऊन रागाने उभा राहायचा. मग माधव चूप बसायचा, काहीच बोलत नसे. माधवला समजलं होतं जोपर्यंत अंबादास घरात आहे तोपर्यंत त्याच्याविषयी तो काहीच सांगू शकणार नाही. अंबादासचा घरात सर्वत्र वावर होता. विशेष करून त्या खोलीमध्ये तो माधव आणि त्याच्या आईलाच दिसायचा. अंबादासने एका दिवशी आपल्या वडिलांना व काकांना चुपचाप एका पुजाराकडे घेऊन गेला. त्याने सर्व काही आपल्या काकूबद्दल व अंबादासबद्दल पुजाराने सांगितलं. पुजाराने कापू लावला. 5 मिनिटं डोळे बंद करून बसला. अंबादास परत का आला आहे हे जाणून घेण्यासाठी. 5 मिनिटांनंतर डोळे उघडले आणि पुजाराने सांगितले, तो आपल्या आईसाठी आला आहे. आपल्या आईला तो सोबत नेणार आहे. त्याचा आपल्या आईमध्ये फारच जीव होता. त्याला मुक्ती भेटलेली नाही. अंबादासच्या घरातील काही वस्तू आणि त्याच्या आठवणीतील जे काही असेल ते घेऊन या. माधवने वेळ न घालवता लगेच त्याच्या आवडत्या वस्तू आणि आईसोबतच्या काही आठवणी आणल्या. पुजाराने पूजा सुरू केली. होम करून त्या होमाच्या अग्नीमध्ये त्याच्या वस्तू टाकल्या आणि त्याला मुक्ती दिली. तसेच त्यांचे राहते घरसुद्धा शुद्ध करून घेतले. आणि त्यानंतर आईच्या वागण्यातसुद्धा हळूहळू सुधारणा झाली आणि तिने सुद्धा आपल्या आठवण्यातून त्याला कायमची मुक्ती दिली. मित्रहो, आजची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तसेच लाईक आणि शेअर करायला विसरू नका.